आणि आता पावसाच्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्राला आठवडाभरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। 21 आणि 22 मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मान्सूनपूर्व तडाख्यानं मराठवाड्यातल्या 3000 हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे मराठवाड्यामध्ये 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे। जालना जिल्ह्यात 2000 हेक्टरवरील पीक भुईसपाट झालं आहे। भुईमूग, फळबागांसह भाजीपाला पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। पहिल्याच पावसामध्ये पुणे-सातारा महामार्ग पाण्यामध्ये, रस्त्याचं अर्धवट काम, राडारोडा मोकळा करून पाणी साचण्याची समस्या दूर करण्याची मागणी आहे। मुसळधार पावसामुळे वाशिमच्या मनोरा बाजारपेठेत एका शेतकऱ्याची तूर वाहून गेलेली होती। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर केंद्रीय कृषी विभागाकडून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये मृग बहारामधील संत्र्याचं उत्पादन घटणार आहे। विदर्भाच्या कॅलिफोर्नियामधील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाला फटका बसणार आहे। सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये पावसाचा द्राक्ष शेतीला मोठा फटका। शेतकरी विलास पोळ यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात। कांद्याच्या बाजारभावानंतर आता आसमानी संकट आणि पावसामुळे कांदा ओला झाल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलंय। जळगाव जिल्ह्यात 5 दिवसांच्या अवकाळी पावसामुळे 16,000हून अधिक शेतकऱ्यांना फटका। तब्बल 10,267 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालंय। पुण्याच्या घोडेगावमध्ये पावसाचा धुमाकूळ। आठवड्या बाजारामध्ये शेतकऱ्यांची धांदळ, तर विक्रीसाठी आणलेल्या पालेभाज्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे।